संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या रखडलेल्या कामाबाबत मागील 5-6 महिन्यांपासून रंगकर्मींच्या वतीनं सातत्यानं पाठपुरावा केला जातोय। काम पूर्ण होऊन रंगकर्मी दिनादिवशी नाट्यगृह उपलब्ध करून दिलं जाईल असं आश्वासन महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी दिलं होतं। मात्र याची पूर्तता न झाल्यानं आज रंगकर्मींनी नाराजी व्यक्त करत केशवराव भोसले नाट्यगृहाच्या जळालेल्या मंचावर आपली कला सादर केली। त्यानंतर अनेकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या। लावणी कलाकारांनी ज्या मातीतून लावणी उदयास आली त्याच कोल्हापूर नगरीत लावणीला थिएटर मिळत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली। ही कला जगावी आणि जोपासावी असं वाटत असेल तर थिएटर द्या असं आवाहन कलाकारांनी केलं। दरम्यान महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी येत्या 25 नोव्हेंबरपर्यंत केशवराव भोसले नाट्यगृहाची रखडलेली सर्व कामं पूर्ण केली जातील आणि 25 मार्च अखेर संपूर्ण काम पूर्ण होईल असं आश्वासन दिलं। या आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवू असा इशारा कलाकारांच्या वतीनं अभिनेते आनंद काळे यांनी दिलाय। हे खरं तर जून-जुलैमध्ये कलेक्टर साहेबांनी सांगितलं होतं की आज मराठी रंगभूमी दिनाच्या दिवशी आम्ही काहीतरी एक छोटासा का विना प्रयोग करू शकू इथपर्यंतचं काम पूर्ण करून दिलं जाईल आणि ती कमिटमेंट पाळली गेली नाही, त्याच्याप्रमाणे काम पूर्ण झालं नाही। म्हणून आम्हाला हा निर्णय नाईलाजास्तव घ्यावा लागला की आज कुठल्याही परिस्थितीमध्ये किमान एका तासाचं का विना आम्ही इथे सादरीकरण करणार, त्याच्याशिवाय बाकी सगळ्यांनाच याची जाग येणार नाही। त्याच्याप्रमाणे काल कमिशनर मॅडम बरोबर मीटिंग झाली, त्यांनी बोलून घेतलेलं होतं आमच्या शिष्टमंडळाला। मी, प्रसाद, किरण सगळेजणच होतो त्याच्यामध्ये। त्याच्यात त्यांनी स्वतः जबाबदारी घेतलेली आहे की जो डिले झालेला आहे त्या संदर्भातली पहिल्या कॉन्ट्रॅक्टरची जी कामं आहेत ती 25 तारखेपर्यंत कुठल्याही परिस्थितीत आपण पूर्ण करून घेऊ। सेकंड नंबरचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्याचं काम ऑलरेडी चालू झालेलं आहे। थर्ड आणि फोर्थ जे गोदरेजकडे दिलेलं आहे त्याच्यामध्ये लाईट्स आहे, साऊंड आहे, ऑडिटोरियममधलं जे काम आहे ते त्यांच्याकडे आहे, तर त्या संदर्भातली सॅम्पल्स वगैरे येतील आणि हे सगळं करून साधारण 25 मार्चच्या आसपास हे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे। आम्ही त्यांच्यावरती आत्ता विश्वास ठेवलेला आहे। ह्याच्या आधी पण बऱ्याचशा मीटिंग झाल्या आणि त्याच्यात बऱ्याचशा कमिटमेंट केल्या गेल्या पण त्या पूर्ण केल्या गेल्या नाहीत। त्यामुळे आमचं हे म्हणणं आहे की आत्ता ही जस्ट सुरुवात होती आमच्या आंदोलनाची। आत्ताही दिलेल्या कमिटमेंट जर पाळल्या गेल्या नाहीत तर आम्ही आंदोलन याच्यापेक्षा तीव्र करू, ही कालच आम्ही त्यांना कल्पना दिली होती। दरम्यान उद्या महापालिकेमध्ये रंगकर्मी आणि महापालिका प्रशासन यांच्यात संयुक्त बैठक होणार आहे। या बैठकीत सध्याच्या कामाबाबत सूचना करण्यात येणार असल्याचं काळे यांनी सांगितलं। यावेळी किरणसिंह चव्हाण, प्रसाद जमदग्नी, सुनील घोरपडे, सुनील माने, रोहन घोरपडे, महानगरपालिका उपशहर अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता अनुराधा वांड्रे यांच्यासह कलाकार, प्रेक्षक उपस्थित होते।